परदेशी पती. स्मिता खिडकीजवळ बसून आकाशाकडे बघत होती. संध्याकाळचा मावळता सूर्य तिच्या मनातल्या एकटेपणाला अजूनच गडद करत होता. तिचा नवरा रोहित गेली 3 वर्षे परदेशात नोकरी करत होता. लग्नाच्या फक्त 6 महिन्यांनीच तो दुबईला गेला होता. आपल्या भविष्यासाठी, असं तो म्हणाला होता. सुरुवातीला सगळं ठीक होतं. रोज फोन, व्हिडिओ कॉल, प्रेमाने भरलेले मेसेज. पण हळूहळू अंतर वाढत गेलं. वेळेचं अंतर, कामाचा ताण आणि नकळत आलेला दुरावा. स्मिताचं आयुष्य सासरीच अडकून पडलं. सासूचे टोमणे, आमचा मुलगा परदेशात कष्ट करतोय आणि तू इथे आराम करतेस. ती शांतपणे सगळं सहन करत होती. कारण तिच्याकडे एकच आधार होता, रोहित. एका रात्री तिने फोन केला. रोहित, कधी येणार आहेस? फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती. अजून थोडा वेळ लागेल स्मिता. प्रोजेक्ट संपेपर्यंत येणं शक्य नाही. 3 वर्ष झालीत रोहित. अजून किती थांबू? तिच्या आवाजात वेदना होती. रोहित काही बोलला नाही. त्या रात्री स्मिता खूप रडली. तिचं मन विचारांनी भरून गेलं. तो बदललाय का? की परिस्थिती बदलली आहे? काही दिवसांनी गावात एक अफवा पसरली. रोहित तिथे दुसऱ्या कोणासोबत आहे. हे ऐकून स्मिताच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने ठरवलं, आता थांबायचं नाही. तिने रोहितला अचानक व्हिडिओ कॉल केला. तो थोडा गोंधळलेला दिसत होता. काय झालं स्मिता? सत्य सांग रोहित, तू तिथे एकटाच आहेस ना? रोहित काही क्षण शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, हो स्मिता, मी एकटाच आहे. पण खूप बदललो आहे. काम, ताण, एकटेपणा, मी स्वतःलाच हरवून बसलोय. स्मिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपण दोघंही हरवत चाललोय रोहित, पण अजून वेळ गेलेली नाही. त्या दिवसानंतर दोघांनी ठरवलं, नातं वाचवायचं. रोज थोडा वेळ एकमेकांसाठी ठेवायचा. मनातलं सगळं बोलायचं. 6 महिन्यांनी रोहित अचानक घरी आला. दरवाजा उघडताच स्मिता समोर उभी होती. ती काही बोलण्याआधीच रोहित तिच्या जवळ आला आणि म्हणाला, माफ कर, उशीर झाला, पण आता कधीच तुला एकटं सोडणार नाही. स्मिता हलकसं हसली. 3 वर्षाचा विरह, वेदना आणि गैरसमज एका मिठीत विरघळून गेले. नात्यात अंतर येणं स्वाभाविक आहे, पण संवाद थांबला तर नातं तुटतं. प्रेम टिकवण्यासाठी जवळ असणं नाही, तर मनाने जोडलेलं असणं महत्त्वाचं असतं. रोहित घरी परत आल्यावर घरात काही दिवस आनंदाचं वातावरण होतं. स्मिताच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं होतं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. एका दुपारी स्मिता कपाट आवरत होती. रोहितच्या बॅगेतून काही कागद पडले. तिने सहज उचलले, पण ते पाहताच तिच्या हाताला थरकाप उडाला. ते होते बँक ट्रान्सफर रिसिप्ट्स. एका अनोळखी मुलीच्या नावावर. रिया. नाव वाचताच तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. संध्याकाळी रोहित घरी आला तेव्हा स्मिता शांतपणे त्याच्यासमोर उभी राहिली. ही रिया कोण? तिने थेट प्रश्न विचारला. रोहित काही क्षण गप्प बसला. स्मिता, मी सगळं सांगतो. सांगायलाच पाहिजे. तिचा आवाज आता कडक झाला होता. रोहितने दीर्घ श्वास घेतला. रिया माझी ऑफिसमधली सहकारी आहे. तिच्या वडिलांची तब्येत खूप खराब होती. तिला पैशांची गरज होती, म्हणून मी मदत केली. मदत? इतकी मोठी रक्कम? स्मिताच्या डोळ्यात संशय होता. हो, पण त्यात काही चुकीचं नाही. चूक नाही?
मग मला का नाही सांगितलं? या प्रश्नावर रोहित गप्प बसला. त्या रात्री दोघांमध्ये मोठा वाद झाला. स्मिताच्या मनात पुन्हा शंका घर करू लागली. तो खरंच फक्त मदत करत होता का? दुसऱ्या दिवशी स्मिताने एक धाडसी निर्णय घेतला. तिने रियाशी थेट संपर्क साधला. फोनच्या दुसऱ्या टोकाला एक शांत, थोडी घाबरलेली असा आवाज आला. हॅलो, मी रिया बोलते. मी स्मिता, रोहितची पत्नी. क्षणभर शांतता पसरली. मला सगळं खरं जाणून घ्यायचं आहे, स्मिता म्हणाली. रिया हळू आवाजात बोलायला लागली. तुम्ही जे ऐकलंय ते अर्धवट आहे. रोहित सरांनी माझी मदत केली हे खरं आहे, पण ते माझ्यासाठी देवासारखे आहेत. त्यांनी कधीही मर्यादा ओलांडली नाही. स्मिताच्या डोळ्यात आश्चर्य होतं. माझ्या वडिलांच्या उपचारांसाठी सगळे दरवाजे बंद झाले होते. तेव्हा त्यांनी मदत केली, पण त्यांनी मला एकच सांगितलं, माझ्या पत्नीला कधीच दुखावू नकोस. हे ऐकून स्मिताच्या डोळ्यात अश्रू आले. तिने फोन ठेवला आणि शांतपणे बसली. मी किती चुकीचं समजत होते. त्या संध्याकाळी रोहित घरी आला तेव्हा स्मिता त्याच्या समोर आली. माफ कर रोहित, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. रोहित हलकंसं हसला. चूक तुझी नाही स्मिता, मीच तुला सगळं वेळेवर सांगितलं नाही. दोघांनी एकमेकांचा हात धरला. पण कथा इथे संपत नाही. त्या रात्री रोहितला एक फोन आला. त्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. काय झालं? स्मिताने विचारलं. रोहितने हळू आवाजात सांगितलं, मला परत परदेशात जावं लागेल. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. स्मिताच्या मनात पुन्हा भीती दाटून आली. काय असेल हे नवीन संकट? पुन्हा एकदा अंतर येणार का त्यांच्या नात्यात? रोहितच्या त्या एका वाक्याने स्मिताच्या पायाखालची जमीन सरकली होती. मला परत परदेशात जावं लागेल. पण यावेळी काय वेगळं आहे? स्मिताने थरथरत्या आवाजात विचारलं. रोहित काही क्षण शांत राहिला. यावेळी मी एकटा जाणार नाही. स्मिताच्या डोळ्यात प्रश्नच प्रश्न होते. म्हणजे? रोहितने तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, तुला माझ्यासोबत यावं लागेल स्मिता. स्मिता थक्क झाली. मी? पण सासू, घर, जबाबदाऱ्या. रोहितचा आवाज यावेळी ठाम होता. 3 वर्ष तू सगळं एकटीने सांभाळलं. आता माझी वेळ आहे. मला माझं कुटुंब माझ्यासोबत हवं आहे. स्मिताच्या डोळ्यात आनंद आणि भीती दोन्ही होते. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. जेव्हा रोहितने हा निर्णय घरी सांगितला तेव्हा सासू संतापली. माझा मुलगा मला सोडून जाणार आणि ही सून पण त्याच्यासोबत. घरात मोठा वाद झाला. आई, मी तुम्हाला सोडत नाहीये, पण माझं आयुष्यही आहे, रोहित शांतपणे म्हणाला. स्मिता गप्प उभी होती. तिला कळत होतं हा निर्णय सोपा नाही. काही दिवसांनी रोहित आणि स्मिता परदेशात पोहोचले. नवीन देश, नवीन आयुष्य. सुरुवातीला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. दोघं पुन्हा एकमेकांच्या जवळ आले होते. पण एक दिवस अचानक रोहित ऑफिसमधून उशिरा घरी आला. त्याचा चेहरा चिंतेने भरलेला होता. काय झालं? स्मिताने विचारलं. रोहितने शांतपणे सांगितलं, कंपनीत मोठी समस्या झाली आहे आणि माझ्यावर आरोप लावले गेले आहेत. काय? स्मिता हादरली. कुणीतरी कंपनीचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्स्फर केले आणि ते माझ्या ID वरून झाले. स्मिताच्या मनात एकच नाव चमकलं,
रिया. रोहित, रियाचा काही संबंध आहे का यामध्ये? रोहित थोडा विचारात पडला. मला माहीत नाही, पण सत्य शोधायलाच हवं. स्मिताने हार मानली नाही. तिने स्वतः तपास सुरू केला. काही दिवसांच्या प्रयत्नानंतर तिला एक धक्कादायक गोष्ट समजली. रिया निर्दोष होती. खरा गुन्हेगार होता रोहितचा सिनियर, जो त्याच्यावर जळत होता. त्यानेच रोहितच्या आयडीचा वापर करून फसवणूक केली होती. स्मिताने सगळे पुरावे गोळा केले आणि रोहितला दिले. दोघांनी मिळून कंपनीसमोर सत्य मांडलं. काही दिवसांनी रोहित निर्दोष ठरला. त्या सिनियरला नोकरीतून काढून टाकण्यात आलं. त्या रात्री रोहित शांतपणे स्मिताजवळ बसला होता. जर तू नसतीस ना, तर कदाचित मी सगळं गमावलं असतं. स्मिता हलकसं हसली. नातं म्हणजे फक्त प्रेम नाही रोहित, एकमेकांसाठी लढणंही असतं. रोहितने तिचा हात हातात घेतला. यावेळेस आपण जिंकलो, कारण आपण एकत्र होतो. काही महिन्यांनी दोघं भारतात परत आले. सासू ही बदलली होती. तिने स्मिताला मिठी मारली आणि म्हणाली, माझी चूक झाली बाळा, तू खूप मोठी आहेस. स्मिताच्या डोळ्यात अश्रू आले. परदेश, पैसा, अंतर हे सगळं नात्याला तोडू शकत नाही, पण विश्वास तुटला तर सगळं संपतं. आणि जर विश्वास मजबूत असेल तर कोणतंही संकट छोटं वाटतं. भारतामध्ये परत आल्यानंतर काही दिवस सगळं शांत होतं. घरात पुन्हा हसू, बोलणं, एकत्र जेवण, सगळं सुरळीत चाललं होतं. पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. एका सकाळी स्मिताला अचानक चक्कर आली. ती खाली पडली. घरात गोंधळ उडाला. डॉक्टरांकडे गेल्यावर एक आनंदाची बातमी मिळाली. स्मिता आई होणार होती. घरात सगळीकडे आनंद पसरला. सासूनेही स्मिताची खूप काळजी घ्यायला सुरुवात केली. रोहित तर अगदी लहान मुलासारखा आनंदी झाला होता. यावेळेस मी कुठेच जाणार नाही, तो हसत म्हणाला. स्मिता देखील सुखावली होती. आता सगळं ठीक होईल असं तिला वाटत होतं, पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एका रात्री रोहितला पुन्हा एक कॉल आला. त्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. काय झालं? स्मितानं विचारलं. रोहितने थोड्या वेळाने सांगितलं, मला परत जावं लागेल. शेवटचा प्रोजेक्ट आहे. खूप मोठी संधी आहे स्मिता, आपल्या भविष्यासाठी. स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं. आता या अवस्थेत मला सोडून? रोहित द्विधा मनस्थितीत होता. एकीकडे करिअर, दुसरीकडे कुटुंब. त्या रात्री दोघांमध्ये खूप मोठं संभाषण झालं. मी तुला थांबवणार नाही, स्मिता शांतपणे म्हणाली. पण एक वचन दे, यावेळेस मला एकटं वाटू देणार नाहीस. रोहितने तिचा हात धरला. मी रोज तुझ्यासोबत असेन, जरी दूर असलो तरी. रोहित परत परदेशात गेला. स्मिताचं आयुष्य पुन्हा एकटेपणाने भरलं. पण यावेळी ती आधीपेक्षा मजबूत होती. ती स्वतःची आणि बाळाची काळजी घेत होती. पण सासरमध्ये पुन्हा कुजबूज सुरू झाली. पुन्हा एकटीच राहते, किती दिवस असं चालणार? स्मिता मात्र शांत राहिली. यावेळी मी तुटणार नाही, तिने स्वतःला सांगितले. महिने गेले. एक दिवस अचानक स्मिताची तब्येत बिघडली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. रोहितला कळताच तो घाबरला. तो लगेच फ्लाईट पकडायला निघाला. पण फ्लाईट कॅन्सल झाली. रोहित असहाय्य झाला. मी पुन्हा उशीर करणार का? त्याच्या डोळ्यात
भीती होती. इथे स्मिता ऑपरेशन थिएटरमध्ये होती. सगळं एका क्षणावर अवलंबून होतं. काही तासांनी डॉक्टर बाहेर आले. आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहेत. घरात आनंदाची लाट पसरली. पण स्मिताच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, रोहित कुठे आहे? दुसऱ्या दिवशी रोहित धावत हॉस्पिटलमध्ये आला. त्याने बाळाला पहिल्यांदा हातात घेतलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. माफ कर स्मिता, यावेळेसही मी तुझ्यासोबत नव्हतो. स्मिता थकलेल्या आवाजात हसली. पण तू आलास ना, तेच पुरेसं आहे. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. त्या रात्री डॉक्टरांनी रोहितला एक गंभीर बातमी सांगितली. स्मिताच्या तब्येतीत काहीतरी मोठा धोका आहे. हॉस्पिटलच्या त्या थंड कॉरिडॉरमध्ये रोहित एकटाच बसला होता. डॉक्टरांचे शब्द त्याच्या कानात अजूनही घुमत होते. स्मिताच्या हृदयावर ताण आला आहे. पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्या हातात नवजात बाळ होतं आणि मनात भीतीचा प्रचंड वादळ. देवा, यावेळी माझ्याकडून सगळं हिरावून घेऊ नकोस, तो मनातच बोलत होता. स्मिता ICUमध्ये होती. मशीनचा आवाज, शांत वातावरण आणि तिच्या चेहऱ्यावर थकवा. रोहित आत गेला. तिच्या हाताला हलकं स्पर्श करत म्हणाला, स्मिता, डोळे उघड ना, बघ आपलं बाळ तुझी वाट बघतंय. स्मिताच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. तिने हळूहळू डोळे उघडले. रोहित, तिचा आवाज कमजोर होता. रोहितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी आहे इथे. यावेळी कुठेच जाणार नाही. काही दिवस खूप कठीण गेले. रोहित दिवस रात्र तिच्या सोबत होता. बाळाला हातात घेऊन तो तिला दाखवत असे, बोलत असे, तू मजबूत आहेस, तू परत येणारच. एक दिवस डॉक्टरांनी स्मिताला तपासलं आणि हसत बाहेर आले. आता धोका टळला आहे. ती लवकरच पूर्ण बरी होईल. रोहितच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो देवाचे आभार मानत होता. काही आठवड्यांनी स्मिता पूर्णपणे बरी झाली. ती बाळाला कुशीत घेऊन हसत होती. घर पुन्हा आनंदाने भरलं होतं. सासूही तिच्याजवळ येऊन बसली. माफ कर बाळा, मी तुला कधीच समजून घेतलं नाही. स्मिता हसली. आता सगळं विसरून जाऊया. त्या रात्री रोहित आणि स्मिता गच्चीवर बसले होते. चांदणं पसरलं होतं. वातावरण शांत होतं. रोहित, स्मिता म्हणाली, आता पुन्हा परदेशात जाणार आहेस का? रोहित काही क्षण शांत राहिला आणि मग हसत म्हणाला, नाही, आता माझं सगळं इथेच आहे. पण तुझं करिअर पुन्हा बनवता येतं, पण नातं तुटलं तर परत जोडता येत नाही. स्मिताच्या डोळ्यात प्रेम भरून आलं. काही वर्षांनी लहानगं बाळ आता शाळेत जाऊ लागलं होतं. रोहितने भारतातच छोटा व्यवसाय सुरू केला होता. स्मिता त्याला साथ देत होती. घरात हसू, प्रेम आणि समाधान होतं. परदेशात मिळालेला पैसा, मोठं घर, करिअर हे सगळं महत्त्वाचं असतं. पण कुटुंब, प्रेम आणि एकमेकांची साथ यापेक्षा काहीच मोठं नसतं. जिथे प्रेम असतं तिथेच खरं सुख असतं. काही वर्ष उलटली. घरात आता आनंद, समाधान आणि शांतता होती. रोहित आणि स्मिता यांनी आयुष्यात खूप काही पाहिलं होतं. विरह, गैरसमज, संघर्ष आणि शेवटी एकत्र जिंकलेलं प्रेम. त्यांचा मुलगा आरव आता 12 वर्षांचा झाला होता. हुशार, समजूतदार आणि आईवडिलांवर खूप प्रेम करणारा.
एका दिवशी शाळेतून आल्यावर आरवने अचानक विचारलं, बाबा, मी मोठा झालो की परदेशात जाऊ शकतो का? रोहित थोडा थबकला. स्मिताने त्याच्याकडे पाहिलं. दोघांच्या डोळ्यात एकाच वेळी भूतकाळ उभा राहिला. रोहित हसला आणि म्हणाला, नक्की जाऊ शकतोस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे जाशील तिथे तुझं मन हरवू नकोस. आरवला काही कळलं नाही, पण स्मिताच्या डोळ्यात हलकंसं पाणी आलं. काळ पुढे सरकत होता. आरव कॉलेजला गेला. त्याला एक मोठी संधी मिळाली, विदेशात शिक्षणासाठी, स्कॉलरशिप. घरात पुन्हा एकदा तोच विषय. आई, मला जायचं आहे, आरव म्हणाला. स्मिताच्या मनात भीती होती. इतिहास पुन्हा तर नाही ना घडणार? त्या रात्री स्मिता आणि रोहित बोलत बसले होते. आपण त्याला थांबवू नये, रोहित शांतपणे म्हणाला. आपण जे चुका केल्या त्या तो करणार नाही. मला भीती वाटते, स्मिता म्हणाली. रोहित तिचा हात धरत म्हणाला, यावेळेस आपल्याकडे अनुभव आहे आणि विश्वासही. काही दिवसांनी आरव परदेशात गेला, पण यावेळी एक गोष्ट वेगळी होती. दररोज एक व्हिडिओ कॉल, दर आठवड्याला मनमोकळं बोलणं आणि प्रत्येक समस्येवर एकत्र उपाय. अंतर होतं, पण दुरावा नव्हता. एक दिवस आरवने फोनवर सांगितलं, आई, मला इथे एक मुलगी आवडते. स्मिता हसली. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, नातं जपायला शिक, रोहित हसत म्हणाला. आणि वेळेवर सगळं सांगायला विसरू नकोस. तिघेही हसले. काही वर्षांनी आरव आपल्या पत्नीला घेऊन भारतात आला. घरात पुन्हा एक नवीन सून आली, पण यावेळी सासू सुनेचं नातं वेगळंच होतं. समजूतदारपणा, मैत्री आणि आदर. स्मिताने स्वतः अनुभवलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तिने आपल्या सुनेला कधीच एकटं वाटू दिलं नाही. प्रत्येक पिढी चुका करते, पण पुढची पिढी त्या चुका सुधारू शकते. नातं फक्त प्रेमाने नाही, तर समजूतदारपणा आणि संवादाने टिकतं. ही कथा इथे संपत नाही, कारण प्रत्येक घरात अशी एक कथा सुरूच असते. ही कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार. ही कथा आपल्याला आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.